भारताच्या इतिहासामध्ये ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध यांना बुद्धत्व प्राप्त झालं ते बुद्धगया महाबोधी महाविहार याचा जो बोधगया अधिनियम जो आहे तो अधिनियम 1949चा आहे आणि 1949चा अधिनियम हा भारतीय संविधानाच्या अगोदरचा आहे। त्याच्यामध्ये 9 सदस्य आहेत। 9 सदस्यापैकी 4 सदस्य बौद्ध आहेत आणि इतर सदस्य इतर धर्माचे इतर जातीचे आहेत। त्यामुळं अधिकार जो प्राप्त होतोय तो 5 लोकांना मेजॉरिटीनं होतोय आणि त्या काळी 1891 सालापासून भंते अनागरिक धम्मपाल यांनी या महाबोधी महाविहाराच्या संबंधी आंदोलन केलं होतं। त्याच्यानंतर सुरेश ससाई आदरणीय मावसाहेब मिराताई आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तिकडं आंदोलन झालं होतं। आता गेल्या वर्षीच्या 17 सप्टेंबरच्या आदरणीय अनागरिक धम्मपाल आणि भैयासाहेब आंबेडकर जयंती पेरियार स्वामी जयंती याच्या निमित्तानं बिहारमध्ये आंदोलन सुरू करण्यात आलं 2024 मध्ये। नंतर 12 फेब्रुवारीला महाबोधी महाविहाराच्या प्रांगणामध्ये विविध संघटना आणि संस्थांच्या वतीनं भारतीय बौद्ध महोत्सव समता केंद्राच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलं होतं। अनिश्चितकालीन आंदोलन सुरू करण्यात आलं, परंतु 12 मेला तो पहिला टप्पा पूर्ण झाला आहे। तरी सुद्धा केंद्र शासन बिहार राज्य या कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। उलट त्यात एक समिती निर्माण करण्यात आली। समितीमध्ये ज्यांनी आंदोलन केलं त्यातला कुणालाही बुद्धी स्वरूप इंडिया डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब किंवा भिक्षू संघ यापैकी कुणालाही प्रतिनिधी दिले नाही, बाहेरचीच लोक सगळी प्रतिनिधी दिले आहेत। त्यामुळे त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या प्रसंगानं की 17 सप्टेंबर 2025 रोजी आझाद मैदान या ठिकाणी मुंबई प्रदेश, ठाणा, रायगड, सिंधुदुर्ग, नवी मुंबई, पालघर आणि मुंबईचे सगळे विविध संघटना संस्था, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, भिक्षू संघ या सगळ्यांच्या वतीनं आझाद मैदान या ठिकाणी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10:30 वाजता आंदोलन होणार आहे। आणि ते दुसरं आंदोलन म्हणजे महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यामध्ये संपूर्ण देशभरात 17 सप्टेंबरला आंदोलन भीमराव आंबेडकर नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेलं आहे। आणि हे आंदोलन केवळ महाबोधी महाविहारच्या निमित्त नाही तर जन्मभूमी जी बाबासाहेब आंबेडकरांची आहे त्याच्यामध्ये सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे, त्याच्यात सुद्धा राजकीय अतिक्रमण झालेलं आहे। त्याच्यात विश्व हिंदू परिषद सारख्या संघटनांनी वेगवेगळ्या प्रकारचं तिथं संविधान बसवण्यात आलेलं आहे। त्यामुळे लोकांचा रोष तिथं निर्माण झाला। त्यात पण न्यायालयीन प्रक्रिया सुरू झालेली आहे। दीक्षाभूमी जी आहे बाबासाहेब आंबेडकर 1956 साली दीक्षा आपल्या सगळ्यांना दिली, समतेमध्ये सगळ्यांना आणलं, पण तिथं सुद्धा असमानतेचं काम सुरू आहे। नको ती माणसं त्यामध्ये नियंत्रण करत राहिलेत, राजकीय हस्तक्षेप वाढलेला आहे। त्यामुळं तिथं एक दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण नावाखाली